नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती तारीख 6 जून 2024 आहे. म्हणजेच लोकसभेचे निकाल स्पष्ट होऊन मतमोजणी संपून अजूनही 48 तास झालेत असं आपण म्हणू शकत नाही. मला वाटतं 6 जून आहे की 7 जून आहे मला आठवत आहे, पण साधारणतः ज्या प्रकारे घाईगर्दीने सगळे NDAचे नेते चंद्राबाबू नायडू असतील दिल्लीत जमले, लगेच बैठक झाली, सगळ्यांची पत्र ताबडतोबीने मोदींना सोपवण्यात आली. नितीश कुमार, चंद्राबाबू, एकनाथ शिंदे आणि जे कोणी 5-25 इतर लहान मोठे पक्ष NDAमध्ये आहेत त्यांच्या नेत्यांना दिल्लीत बोलवून पाठिंब्याची पत्र घेण्यात आली. पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी यांनी विनाविलंब राष्ट्रपतींची भेट घेतली. निकालानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. लोकसभा बरखास्तीविषयीचा देखील शिफारस करण्यात आली आणि 8 तारीख अवघ्या 4 दिवसात लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे मतमोजणी झाली नाही. इतक्या तातडीने 4 ते 5 दिवसामध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा समारंभ योजला जातो, ही थोडी गडबड वाटत नाही मित्रांनो? 10 वर्षापूर्वी मला आठवतं, अगदी तारखा आठवतात, 16 मे रोजी लोकसभेच्या मतदानाची मोजणी झाली होती आणि रात्री 8-9 वाजेपर्यंत निकालांचं चित्र स्पष्ट झालं होतं. अशा वेळेला दिल्लीत नसलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा या दोनही लोकसभा मतदारसंघातून तडाखेबंद विजय प्राप्त केलेला होता आणि बडोद्याला त्यांनी आपल्या लोकसभेतील विजयावर पहिलं भाष्य केलं होतं. बडोद्यामध्ये त्यांची प्रचंड काही ती सभा झाली होती घाईगर्दीने आणि हिंदीमध्ये भाषण करताना आपण उद्या दिल्लीला जातोय अशी त्यांनी घोषणा केली होती. आणि 17 मे निकालाच्या दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत आले होते. त्यानंतर सगळ्या मित्रपक्ष आणि स्वपक्षाच्या खासदारांची, नेत्यांची संयुक्त बैठक जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली होती आणि मग अनेक नेत्यांशी, विविध जाणकारांशी विचारविनिमय केला होता आणि तब्बल 10 दिवसांनी नरेंद्र मोदी यांचा मला वाटतं राष्ट्रपती भवनाच्या पटांगणावर खुल्या जागी शपथविधी झाला होता. त्याला अगदी सार्क देशाचे परदेशी राष्ट्रप्रमुख वगैरे हजर होते. पण निकाल लागल्यापासून जवळजवळ 10 दिवस सरकार बनवण्यासाठी घेतले गेले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर देखील झटपट समारंभ झाला नव्हता, भरपूर वेळ घेतला गेला होता. यावेळेला मात्र निकाल लागला नाही तर दुसऱ्या दिवशी सगळे नेते जमवण्यात आले आणि पहिल्यांदा म्हटलं जात होतं कदाचित 10 जूनला शपथविधी होईल, पण त्याऐवजी 2 दिवस अलीकडे 8 जूनला पंतप्रधान आणि नव्या सरकारच्या शपथविधीची बातमी आलेली आहे. त्याची तयारी सुरू असल्याच्या सुद्धा बातम्या आहेत आणि ही इतक्या वेगाने सरकार स्थापनेची जी घाई आहे ही मला खटकलेली आहे. आणि याचं कारण 14 आणि 19 या दोनही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे एकपक्षीय
निर्विवाद बहुमत मिळालेलं होतं, निर्विवाद बहुमत, ती परिस्थिती आज नाही आहे. तिसऱ्या निवडणुकीनंतर परत एकदा नरेंद्र मोदीच देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आजपर्यंत कोणी बरोबरी करू शकला नव्हता. ती बरोबरी नरेंद्र मोदी करणार आहेत. पण त्यांचं संख्याबळ घटलेलं आहे. 282 आणि 303 हे गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांचं यश यावेळेला घटलेलं आहे. आणि जवळजवळ 62-63 जागा भाजपच्या कमी झालेल्या आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. पण तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना मोदींच्या गाठीशी स्वपक्षीय एकपक्षीय बहुमत नाही आहे. 1989 पासून 2014पर्यंत आपल्या देशात कुठल्या ना कुठल्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारच होत आली आणि अल्पमताची सरकारं झाली. 89मध्ये व्ही.पी. सिंग, नंतर चंद्रशेखर, मध्यावधी निवडणूक झाली 91. त्यामध्ये परत एकदा काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष होता आलं. पण काँग्रेस पक्ष बहुमत मिळवू शकला नव्हता. आणि 2000 मला वाटते 240 वगैरे इतक्या जागा असतानासुद्धा सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष, हंगामी अध्यक्ष नरसिंह राव यांनाच नेता बनवण्यात आलं आणि ते पंतप्रधान झाले. विरोधी पक्षाकडे प्रचंड बहुमत विभागलं गेलेलं असलं तरी होतं आणि विरोधी पक्षांनी नरसिंह राव यांचं सरकार पाडायचा प्रयत्न केला नाही. पुढल्या काळात तोडमोड करून नरसिंह राव यांनी इतर पक्षातले खासदार गोळा करून बहुमतापर्यंत मजल मारली होती. पक्ष मोडले होते. अगदी प्रसंगी खासदारांना विकत घेऊन पण बहुमत सिद्ध केलेलं होतं. आणि तो सिलसिला चालू राहिला. 1996मध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप झाला. पण त्याच्याकडेही बहुमत नव्हतं. 160-62 जागा होत्या. त्यांना बाजूला ठेवण्यासाठी, भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आत्ता जो आटापिटा चालू आहे तो आटापिटा जवळजवळ 30 वर्ष चालू राहिलेला आहे. आणि म्हणूनच 1996 साली वाजपेयी 13 दिवसाचे पंतप्रधान झाले आणि त्यांना पाय उतार व्हावं लागलं. त्यांच्या जागी 10 महिन्यासाठी देवेगौडा पंतप्रधान झाले. त्यांचं सरकार पाठिंबा काढून घेऊन काँग्रेसने पाडलं होतं. मग पंतप्रधान बदला ही मागणी करण्यात आली आणि इंदर गुजराल पंतप्रधान झाले. ते काही 2-3 महिन्यासाठी होते आणि अखेरीस तेही सरकार काँग्रेसने पाडलं. पण त्यामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेत येता आलं नाही. काँग्रेसला सत्तेत येता आलं नाही. आणि म्हणूनच 1998च्या निवडणुकीत परत एकदा भारतीय जनता पक्ष 182 जागांवर सर्वात मोठा पक्ष ठरला आणि वाजपेयी पंतप्रधान झाले दुसऱ्यांदा. तेव्हा चंद्राबाबू नायडू वगैरे सारखे आधी देवेगौडांच्या पाठिंब्याला असलेले पक्ष हे भाजपकडे आले होते आणि ते सरकारसुद्धा वर्षभर चाललं. वर्षभरानंतर जयललितांनी पाठिंबा काढून घेतला म्हणून सरकार कोसळलं. आणि परत एकदा मध्यावधी निवडणुका झाल्या. परत एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, वाजपेयी सत्तेत आले, पंतप्रधान झाले. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की 1984 पासून 2014पर्यंत 7 निवडणुका झाल्या आणि आघाडी सरकार बनवणं हे कुठल्याही बाजूला अपरिहार्य होऊन गेलं होतं. 2014 आणि 2019 हे त्याला अपवाद आहेत. आणि आता परत एकदा मतदाराने जो कौल दिलेला आहे
त्यातून आघाडी सरकार करणं हे नरेंद्र मोदींना सुद्धा भाग पडलेलं आहे. पण अशी सरकारं कोणतरी पाठिंबा काढून घेतो आणि अडचणीत येतात. जसं जयललितांनी पाठिंबा काढून घेतला म्हणून सरकार पडलं होतं. मायावती आणि काही लोकांनी मतदानात गफलत केली म्हणून एक मताने वाजपेयी सरकार पडलेलं होतं. असंच होत राहिलं. पण 2004 पासून 2014 काँग्रेसने सुद्धा सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर आणि मनमोहन सिंग यांना कठपुतळी बनवून 10 वर्ष आघाडी सरकार चालवलं. ते आघाडी सरकार असलं तरी सगळ्यात डळमळीत सरकार होतं. पंतप्रधान हा फक्त सोनिया गांधींची कठपुतळी होता असं नाही, तर सपोर्ट देणाऱ्या प्रत्येक पक्षाची कठपुतळी होती. मला आठवतं ज्यावेळेला 2009 तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा होता काँग्रेस सरकारला, तेव्हा अधिवेशन चालू होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं. अशा वेळेला रेल्वे खातं तृणमूल काँग्रेसचे द्विवेदी यांच्याकडे होतं, दिनेश द्विवेदी. ते दिनेश द्विवेदी यांनी जो अर्थसंकल्प मांडला तो त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षा तुमच्या ममता बॅनर्जींना आवडला नाही आणि त्यांनी तडकाफडकी आपल्याच केंद्रीय मंत्र्याला बरखास्त करायला मनमोहन सिंगांना भाग पाडलं होतं. एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळात घेणं किंवा काढून टाकणं हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाचा विशेषाधिकार असतो. पण तो मनमोहन सिंगांच्या काळात तो विशेषाधिकार त्यांच्याकडे नव्हता, तो इतर कोणाकडेही होता. सोनिया गांधींकडे होता, करुणानिधींकडे होता किंवा ममता बॅनर्जींकडे होता. इतकी लाचारी आघाडी सरकारच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची असते. कोण नाराज होईल का या चिंतेतच त्याला पंतप्रधानपद आणि सरकार चालवावं लागतं. आणि ही गोष्ट सगळीकडे तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे जेव्हा नवाब मलिक यांना ईडीच्या चौकशीसाठी उचलून नेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आलं, तेव्हा ते राजीनामा देणार नाहीत अशी घोषणा आधीच अटकेपूर्वीच शरद पवारांनी करून टाकली. आणि मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे नवाब मलिक यांना आपल्या सरकार म्हणून बडतर्फ करू शकले नाहीत. अधिकार होता पण हिंमत झाली नाही. तेव्हा आघाडी सरकारचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हा किती अगतिक आणि लाचार असतो हे वेगळं सांगायला नको. आणि तीच परिस्थिती 2 टर्म पंतप्रधान असताना किंवा 3 टर्म मुख्यमंत्री असताना मोदींच्या वाट्याला आली नव्हती. मोदींच्या पाठीशी गुजरात विधानसभेत किंवा गेल्या 2 लोकसभांमध्ये पक्षाचं एकपक्षीय ठाम बहुमत होतं, ते आज नाही आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, नेहरूंबरोबर विक्रम बरोबरी करतील. पण आधीच्या 10 वर्षामध्ये मोदी जितके खंबीर नेतृत्व म्हणून निर्णय घेऊ शकत होते, ते निर्णय मोदी आज घेऊ शकतील का हा प्रश्न आहे. आणि त्याची सुरुवातच मला वाटतं शपथविधीपासून झालेली आहे. निकालानंतर दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी ज्या बैठका झाल्या दिल्लीमध्ये, इंडिया अलायन्सची झाली आणि NDAची सुद्धा झाली, त्या NDAच्या बैठकीमध्ये विनाविलंब अधिक उशीर न लावता तात्काळ शपथविधी उरकला पाहिजे असा हट्ट त्या बैठकीमध्ये जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी धरला अशी बातमी आलेली आहे. सत्ता ताबडतोब ताब्यात घेतली पाहिजे, अन्यथा विरोधी गटाकडून NDA आघाडीतल्या लहान मोठ्या पक्षांना कसलं ना कसलं आमिष दाखवून फोडलं जाईल. हे कळणारा सगळ्यात उत्तम नेता नितीश कुमार आहे, ज्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली गेल्या वर्षीच्या जूनमध्ये, 1 वर्षापूर्वी पाटण्यामध्ये. आणि तेच एका आमिषाला बळी पडून भाजपकडे आले, NDAमध्ये आले आणि त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये विलंब झाला.
किंवा चालढकल झाली तर आघाडी सरकार बनवताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात याची सर्वाधिक जाणीव आणि माहिती किंवा अनुभव हा नितीश कुमारांना आहे. आणि म्हणूनच विनाविलंब सरकार बनवा हा जो आग्रह नितीश कुमारांनी धरला त्यात किती मोठं तथ्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच हे जे इंडिया अलायन्सची आणि इंडियाच्या बैठका झाल्या त्यानंतर अफवाबाजी सुरू झाली, अटकळी सुरू झालेल्या आहेत की नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे NDAमध्ये किती काळ टिकतील, मोदींना आघाडी सरकार चालवायची सवय नाही आहे, ते या दोघांसमोर शरणागत होतील का, हे सगळं जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवली पाहिजे. 2017 नंतर नितीश कुमारांना NDAमध्ये आणताना भाजपने आपल्या बिहारमध्ये 22 जागा असताना 5 जागा नितीश कुमारांना उमेदवारांसाठी दिल्या होत्या आणि 5 जागांचा निवडणुकीपूर्वी तोटा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सहन केलेला आहे. तेव्हा तडजोड करणं किंवा लवचिकता दाखवणं यामध्ये मोदी किंवा शहा किंचितही मागे नसतात, ही बाब आपण आधीपासून लक्षात ठेवली पाहिजे. आणि आता आपण कुठच्याही परिस्थितीत पलटी मारणार नाही अशी कितीही ग्वाही नितीश कुमार यांनी दिलेली असली तरी नितीश कुमारसारखा नेता हा कुठल्याही क्षणी आणि कुठलंही कारण सांगून पलटी मारू शकतो हे विसरता कामा नये. देहबोलीच्या बाबतीत बोलायचं असेल तर नितीश कुमारांची सगळी व्हिडिओ क्लिप्स बघा तुम्ही, त्या माणसाचे डोळे असे हलत असतात. नितीश कुमारांची नजर स्थिर नाही आहे आणि त्यामुळे उद्या जर मोदींचं आघाडी सरकार NDA सरकार गोत्यात येणार असेल तर तो आणणारा माणूस नितीश कुमारच असू शकतो. सगळ्यात पहिला आरोपी नितीश कुमार असू शकतात. आणि म्हणूनच त्यांनीच सगळ्यात आधी आग्रह केला आहे, वेळ लावू नका, तातडीने सरकार बनवा. कारण माणूस आमिषाला लालूच दाखवली की किती पलटी मारू शकतो हे नितीश कुमारांना स्वानुभवातून माहिती आहे. तसं बघायला गेलं तर तुमचे आंध्रचे चंद्राबाबू नायडू यांचाही ये जा करण्याचा अनुभव कमी नाही आहे, पण दुधाने तोंड भाजलेलं असल्यामुळे ताक फुंकून घेण्याइतकं लवचिकपणा नायडू दाखवतील याविषयी शंका नाही. कारण गेल्या वेळेला त्यांनी 2018मध्ये 4 वर्ष NDAमध्ये राहून सत्ता उपभोगून आणि केंद्राकडून हव्या तितक्या सवलती आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ओरबाडूनसुद्धा चलाखी केली होती. त्याचे दुष्परिणाम त्यांना 2019च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भोगावे लागलेले आहेत. जे चंद्राबाबू मुख्यमंत्री होते त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोझर चालवण्यापर्यंत जगनमोहन या नव्या मुख्यमंत्र्याने कडी करून दाखवली होती. तुरुंगात सुद्धा दीर्घकाळ चंद्राबाबू होते. त्यामुळे इतका टोकाचा द्वेष किंवा अलिप्तता भाजप दाखवत नाही. भाजप अधिक लवचिक आहे. हा अनुभव घेतल्यामुळेच चंद्राबाबू नायडू हे NDAत परत आलेत. नितीश कुमार बाजू बदलत राहिले तरी मुख्यमंत्रीपदी राहिले, पण चंद्राबाबू नायडू यांना पलटी मारण्याचे दुष्परिणाम अत्यंत वाईट प्रकारे भोगावे लागलेले आहेत. आणि त्यामुळेच पलटी मारण्यापूर्वी चंद्राबाबू नायडू 100 नाही 1000 वेळेला विचार करतील. आणि म्हणूनच त्यांनी जागांची, पदांची, मंत्रिपदांची मागणी केलेली असेल. पण महत्त्वाची बाब अशी आहे की चंद्राबाबू नायडू दगाफटका कमी करण्याची शक्यता आहे, पण नितीश कुमार करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून चोराच्या मनात चांदणं म्हणतात
तसं विनाविलंब ताबडतोब सरकार बदला, सरकार बनवा, त्याच्यात चालढकल करू नका, हा आग्रह धरणारा नेता नितीश कुमारच आहेत. आणि त्याची जाणीव अमित शहा आणि मोदींना आहे. आणि म्हणूनच नितीश कुमार म्हणत असले तरी तो सल्ला मान्य करण्यात आलेला आहे. कारण लहान मोठे पक्ष जे आहेत त्यांनाही माहिती आहे आता की भाजपकडे अपुरं बहुमत आहे आणि एक एक पक्षाच्या 2-2, 3-3 खासदारांनासुद्धा बहुमताच्या गणितामध्ये मोठी किंमत वसूल करता येते. आणि त्यामुळे इकडची बाजू असो की तिकडची बाजू असो, NDAमधले लहान लहान पक्ष कुठल्याही आमिषाला पडू शकतात. आणि त्यामुळे ताबडतोबीने सरकार बनवणं हे मोदींनाही आवश्यक वाटलं, नितीश कुमारांनी सुचवलं. पण असं सरकार घाई गर्दीने बनवून त्याचं बहुमत सिद्ध करून असा कुठला विशेषाधिकार मोदींना मिळतो, पंतप्रधानांना मिळतो, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कारण एकदा तुम्ही सरकार बनवलं की सत्ता हाती असल्यावर अनेकांना वळवता आणि वाकवता येते. पण त्याच्यापेक्षाही इतर घटनात्मक अधिकार पंतप्रधानाकडे येतात. आणि त्यामुळेच ते अधिकार आपल्या हाती असले तर राजकारणाला आपण दिशा देऊ शकतो हे मोदींना, शहांना कळतं. आणि म्हणूनच निकालानंतर सगळ्यात वेगवान अवघ्या 4 दिवसात हे सरकार स्थापन होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.